The recording. Okay. So now today we are going to study about active and passive, which we are studying from since day before yesterday. Okay. 2 दिवस झाले. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा हा संध्याकाळचा आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह बद्दल आपण सगळ्या काळाविषयी एक मी तुम्हाला चार्ट दिला होता. हा एकदा दाखवताय का प्लीज? मी केलाय. तर या ठिकाणी राम गाडी चालवतो म्हणजे राम ड्राइव्ह द कार हे ऍक्टिव्ह वाक्य आहे. इन पॅसिव्ह रामकडून गाडी चालवली जाते. अ कार इज ड्रिव्हन बाय राम हे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे रामने गाडी चालवली. राम ड्रोव अ कार हे बरोबर आहे ऍक्टिव्ह आलं. आणि पॅसिव्ह मध्ये रामकडून गाडी चालवली गेली. अ कार वॉज ड्रिव्हन बाय राम हे सुद्धा वाक्य परफेक्ट आलेलं आहे. वाक्य राम गाडी चालवेल. राम विल ड्राईव्ह अ कार. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे वाक्य रामकडून गाडी चालवली जाईल हे मीच दिलं होतं म्हणजे बरोबरच असणार आहे. आणि तू केलंय अ कार विल बी ड्रिव्हन बाय राम. परफेक्ट वाक्य आलेलं आहे हे म्हणजे फ्युचर टेन्स पण यांनी बरोबर केलेलं आहे. त्यानंतर आहे चौथं वाक्य राम गाडी चालवत आहे. राम इज ड्रायव्हिंग द कार. आणि पॅसिव्ह मध्ये होतं रामकडून गाडी चालवली जाते. द कार इज बिंग ड्रिव्हन बाय राम. अगदी बरोबर वाक्य आलेलं आहे हे. आणि त्यानंतर पुढचं वाक्य आहे चालू भूतकाळ राम गाडी चालवत होता. राम वॉज ड्रायव्हिंग द कार. आणि रामकडून गाडी चालवली जात होती. द कार वॉज बिंग ड्रिव्हन बाय राम हे सुद्धा वाक्य बरोबर आलेलं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण बघतोय पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे रामने गाडी चालवली आहे. राम हॅज ड्रिव्हन अ कार हे सुद्धा बरोबर वाक्य आलेलं आहे. आणि मग पॅसिव्ह मध्ये रामकडून गाडी चालवली गेली आहे. अ कार हॅज बीन ड्रिव्हन बाय राम. अतिशय सुंदर वाक्य अगदी बरोबर आलेलं वाक्य आहे. त्याचं पूर्ण भूतकाळ रामने गाडी चालवली होती. राम हॅड ड्रिव्हन अ कार बरोबर आहे. आणि रामकडून गाडी चालवली गेली होती. अ कार हॅड बीन ड्रिव्हन बाय राम. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक आलेलं आहे. आणि शेवटचं रामने गाडी चालवली असेल. राम विल हॅव ड्रिव्हन अ कार हे वाक्य बरोबर आहे. पॅसिव्ह मध्ये रामकडून गाडी चालवली गेली असेल. अ कार विल हॅव बीन ड्रिव्हन बाय राम. शेवटच्या वाक्यामध्ये ड्राईव्हला एन लावायचं विसरलेलं आहे. त्यात ते पहिलं रूप आलेलं आहे. फक्त एन लावलं की तिसरं रूप होऊन जाईल. एवढी एकच चूक या ठिकाणी दिसते. बाकी अतिशय सुंदर असं वाक्य हिने बनवलेली आहेत. ओके, कळलं तर मी काय बोललो ते नाही कळलेलं आहे. यस, तर या ठिकाणी तुम्हाला वाक्य निर्मिती जी आहे त्याच्याबद्दल म्हणजे काल तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पाहताय. आणि माझी भाजी जाण्याची शक्यता होती. आणि या ठिकाणी मी तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हिडिओ शेअर करतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर पाहायला मिळेल. आणि सुंदर नकोय म्हणताय तुम्ही का बरं? तोंडी तिथं बघ तोंडीच आहे. पण तुम्हाला आता पुन्हा घेतो मी. आता नीट आहे का मी काय सांगतोय तुझ्यासाठी स्पेशली. तू कुठं बघितलंयस, कॉपी वगैरे केलीस का, कुणाला विचारलं का? नाही, फक्त प्रश्न विचारलेले आहेत मी. पण अतिशय सुंदर. शेवटी एन ऍड कर ड्राईव्हला शेवटच्या वेळामध्ये. आणि तिने या ठिकाणी वाक्य दाखवलेली आहेत आणि तिने बरोबर होमवर्क केलेला आहे या ठिकाणी. आणि तू केलेला आहेस का होमवर्क? व्हेरी गुड. तू केलेस का सगळा पूर्ण सगळे वाक्य? व्हेरी गुड. नंतर दाखव मला. नंतर दाखव मला जाताना तू. हा वेळ वेस्ट होणार नाही है ना. तर पुन्हा एकदा त्यासाठी मला रिवाइज करावा लागणार आहे. तर आता तुम्ही मला मदत करा का रिव्हिजन साठी? हा हो, येस. तर मग आता पहिलं वाक्य आहे राम गाडी चालवतो. विच टेन्स इज धिस? इट इज ऍक्टिव्ह सेंटेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. टेल इन फुल फॉर्म. Not simple present tense. Yes. So how it will be? राम गाडी चालवतो. A car is कैसे सांगते का मैं? राम drives a car. Yes, very good. आता पॅसिव्ह सांग. A car is driven by Ram. मराठी. Active का? पॅसिव्ह. असं नको. ओके. रामने गाडी चालवली. रामकडून गाडी चालवली जाते. रामकडून गाडी चालवली जाते. हा म्हणजे एक बघा मराठी वाक्य जे आहे ते कर्त्याकडून म्हणतात. रामकडून, श्यामकडून, निदाकडून, श्रद्धाकडून असं. आणि मग ती कृती असते. आता चालवली जाते म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स. या ठिकाणी कर्ता शेवटी येतो. कारण मराठीत पहिला आलं ना, इंग्लिश मध्ये शेवटी येतो.
कडून म्हणजे बाय, आणि मग कर्म पहिलं असतं म्हणजे अकार. सिंपल आणि सिंपल पास्ट त्या दिवशी पाहिलं होतं, त्याच्या पुढचं नाही माहिती. ओके, तेवढं माहिती तुला. आता मग सिंपल फ्युचर घेऊ आपण. राम गाडी चालवेल हे ऍक्टिव्ह आलंय, इंग्लिश मध्ये सांग. राम विल ड्राईव्ह अ कार. येस. आणि पॅसिव्ह मध्ये सांग आता. अ कार विल बी ड्रिव्हन बाय राम. व्हेरी गुड. मराठीत राहिलं. मराठी. रामकडून गाडी चालवली जात असेल. नाही, जाईल. रामकडून गाडी चालवली जाईल, हे सिंपल फ्युचर. आता प्रेझेंट कंटिन्युअस मराठी सांग, दोन्ही ऍक्टिव्ह आले. प्रेझेंट कंटिन्युअस. सांग. प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस. राम विल हॅव. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट. हा प्रेझेंट. कंटिन्युअस का? हो. टेन्स. राम इज ड्रायव्हिंग अ कार. व्हेरी गुड. मराठी. राम गाडी चालवत आहे. येस. पॅसिव्ह मराठी पहिलं. अ कार इज ड्रिव्हन बाय राम. मराठी. MARATH. रामकडून गाडी चालवली जात आहे. येस. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता एक बघ, काय याचा नियम सांगितला. कंटिन्युअस मध्ये फक्त 2 टेन्स ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होतात, फ्युचर कंटिन्युअस टेन्स नाही होत. ओढून ताणून होतो पण त्याला अर्थ नाहीये. मग या ठिकाणी जे इज एमईचा जो सहाय्यकारी क्रियापद आहे ऍक्टिव्ह आला, तो सेम राहणार आहे पॅसिव्ह मध्ये पण. आणि वॉज वेअर जो आहे चालू भूतकाळातला ऍक्टिव्ह आला, तो पण सेम राहणार. फक्त त्यांच्या पुढे BEING बीइंग हे वापरलं जाईल. हा, कारण ती चालू अवस्था आहे. मग अ कार इज बीइंग ड्रिव्हन बाय राम. मग बीइंग का घेतलं बरं? काय लॉजिक? काल मी सांगितलं होतं का बीइंग घेतलेलं आहे. घडते क्रिया. हा, म्हणजे चालू अवस्था. पण पॅसिव्ह मध्ये किंवा ऍक्टिव्ह मध्ये चालू अवस्था दाखवायची असेल तर क्रियापदाला ING रूप लागतं, आहे का नाही? पण इकडे थर्ड फॉर्म येतो ना, मग ती उणीव कशी भरून काढायची चालू अवस्थेची? तर BING बीइंग. आणि BEING बीइंग ना, बीइंग म्हणजे घडत आहे, एखादी कृती घडत आहे. ओके. हा, आता चालू भूतकाळ पॅसिव्ह मध्ये सांग, ऍक्टिव्ह मध्ये सांग मला, मराठी इंग्लिश. चालू भूतकाळ. हो. भूतकाळ. चालू. राम वॉज ड्रायव्हिंग अ कार. येस. आणि मराठी पण. राम गाडी चालवत होता. येस. आता पॅसिव्ह मधलं मराठी आणि इंग्लिश. A car was driven by Ram. आणि बीइंग कोण म्हणायचं? A car was being driven by Ram. राम कडून गाडी चालवली गेली होती. जात होती. बॅलन्स म्हणजे 2 चालू कार इकडे बनवताना सहाय्यकारी क्रियापद तीच, फक्त त्यांचं लगेच बीइंग. आता एक मध्ये थोडस वाक्य विचारतो. कॉर्पोरेशन कडून रस्ता दुरुस्त केला जात आहे. हो. काळ कुठला आहे? श्रद्धाजी, आपलं श्रद्धाजी, सॉरी, त्यांचा पूर्ण भूतकाळ. हे कंटिन्युअस. कंटिन्युअस. आता सांग कसं करावं. सरकारकडून रस्ता दुरुस्त केला जात आहे. कोणतं वाक्य आहे? सरकारकडून नाही, प्रेझेंट. सरकारकडून नाही म्हणत सर. कॉर्पोरेशन म्हणजे सरकार. सर बरं बाई, कॉर्पोरेशन परत म्हणून सांगत सरकार आठवा. सरकार म्हणजे काय आठवते? गव्हर्नमेंट. हा, किंवा कॉर्पोरेशन म्हणा, चला. नाही, मग काय पण वाक्य बोललो. सुरुवात कॉर्पोरेशन कडून रस्ता दुरुस्त होतो. रोड. हा, रोड
is being is being He's been road is इडी लागणार त्याला. The road is being repaired by corporation. क्या बात आहे. आलं. असं. काय दुरुस्त केलं जाते? कृती घडते रस्त्यावर म्हणजे रस्ता कर्म आहे जशी कार constructed पण येऊ शकतो. चालतंय की रिपेअर्ड कन्स्ट्रक्टेड बांधलं जात आहे म्हणजे कन्स्ट्रक्टेड आणि दुरुस्त केलं जात आहे म्हणून रिपेअर्ड. ओके. तर पुढचे का आपण आता आपण घेऊयात दोन चालू काळ बघितलेस है ना. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स नाही होत. ओके. मग डायरेक्ट ओढून परफेक्ट ताडून काय होतं? ओढून ताडून बघा आता समजा आपण थोडा ओढतो ना म्हणजे जसं की राम गाडी चालवत असेल हा ऍक्टिव्ह आला मग राम विल बी ड्रायव्हिंग द कार है का नाही. आणि पॅसिव्ह मध्ये रामकडून गाडी चालवली जात असेल है ना मग कार विल बी ड्रिवन बाय बिंग कारण बिंग येणार ना विल बी बिंग ड्रिव्हन बाय राम. ओके. आणि असं व्यवहारात दिसत नाही म्हणून बट यूज केलं तर प्रोफेशनल होईल ना. यू कॅन आता फ्युचर टेन्स घेऊ नाही सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता मला सांग ऍक्टिव्ह वाले वाक्य दोन्ही मराठी आणि इंग्लिश. राम हॅड बीन नाही राम बरोबर आहे का. राम हॅज हा. ड्रिवन अ कार. हा शाबास मराठी सांग. राम गाडी चालवत असेल नाही चालवत आहे. राम गाडी चालू. म्हणून मराठी बघ लागतं मराठी या मराठीला हे इंग्लिश बोलतात यासाठी ते मला मराठी गावायचं तर कळलं पाहिजे कुठल्या अर्थ. नाही सर सांगा. का का नाही. राम गाडी चालवत आहे एवढंच माहिती. नाही रामने गाडी चालवली आहे रामने म्हणजे याचा अर्थ की नुकतीच कृती संपलेली आहे म्हणजे उदाहरण बघू आपण गाडी आणून लावली पार्किंगला रामचे वडील आले आणि त्यांनी बघितलं गाडी खराब झाली एकदम चिखल बिखल लागलाय. कुणी गाडी चालवली. रामने. म्हणून तुझं पण दुसरा रामचा भाऊ सांगतोय रामने गाडी चालवली आहे. आपण विचारलं कुणी गाडी म्हणजे बरोबर लॉजिक तुझं पण माझं तात्पर्य काय तर लक्ष पण सांगतोय रामने गाडी चालवली म्हणजे नुकतीच त्यांनी चालवलेली पण पूर्ण वर्तमान काळ कृती नुकतीच संपलेली आहे. पॅसिव्ह घ्या. कार हॅव बीन ड्रिवन बाय राम. हॅव बीन का हॅज आहे ना म्हणून. हॅज बीन कारण कार एक वचन आहे ना. कार हॅज बीन ड्रिवन बाय राम. येस मराठी रामकडून गाडी चालवली जात गेली आहे. शाबास. आता पूर्ण भूतकाळ मराठी इंग्लिश दोन्ही ऍक्टिव्ह आले. तुझं आता लक्ष चांगलं आलंय. हा तू जोपर्यंत एक मिनिट होईल जाऊन उत्तर दे. राम वॉज एक तिरडा मांजर न्यूज होते कर्ज राम हॅड ड्रिवन अ कार. व्हेरी गुड मराठीचा. रामने गाडी चालवली होती. हा शाबास. कोण हा बरोबर आता मला ऐकलं मला बरोबर. चला पॅसिव्ह सांग. A car had been driven by Ram. बरोबर व्हेरी गुड. आता फ्युचर परफेक्ट आहे. मराठी आलं की मराठी आहे ना हे अगं सांग मराठी राहिली. राम काढून राम काढून राम ठेवला. यार हे मराठीमध्ये काय होतं. बरोबर राम काढून म्हणतो काढून नाही म्हणतो. रामकडून गाडी चालवली. रामकडून गाडी चालवली गेली होती. व्हेरी गुड. आता फ्युचर परफेक्ट आहे. राम will have
फक्त Driven a रामचा car. आर कॅपिटल Driven आहे. हा? कार हा. हा, बरोबर आहे. राम. अगं ऍक्टिव्हला सांग पहिलं, सॉरी. नमस्कार. शेठ नमस्कार. आलीच नाही आलीच नाही ते अजून. त्याच्या म्हणलं शेठ नमस्कार. राम विल हॅव ड्रिवन अ कार. बरोबर बरोबर आहे. मध्ये का? नाही ऍक्टिव्ह मध्ये मराठीत. राम गाडी रामकडून गाडी रामने गाडी चालवली असेल. हा, आता पॅसेज. अ कार विल हॅव बीन हा हा येस, बीन ड्रिवन बाय राम. बरोबर रामने मराठी. गाडी रामने रामकडून गाडी चालवली. गाडी बरं, ठीक आहे, तू सांग. खूप वाटते थांबा. एवढं पण ऍक्टिंग करून सांगेल. नाही बोल, तू बोल. रामकडून गाडी चालवली जाईल. हा, गेली असेल. गेली असेल. इंग्लिश सांगितलंस का तू? हा. आता लक्षात तुझ्या हम्म. तुझ्या पण छान होणार, तुझ्या छान होणार. एनआयडी केला शेवटी. हा दाखवत नाहीये काही, दाल मी कुछ काला आहे. बघाच. आता या सगळ्या वाक्यांमध्ये मी तुमच्याकडून निगेटिव्ह क्वेश्चनिंग किंवा निगेटिव्ह क्वेश्चन तोंडी घेतो. आता थोडं तोंडी घेतो ना, किंवा आता काही लाईव्ह वाक्य घेतो. मला नीट सांगा, काळ कंटिन्युअस नाही, कोण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नाही, खालचे 3 आहेत ना, हा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस होत नाही, ओके. आणि फ्युचर कंटिन्युअस होत नाही. ओके. असे 4 होत नाहीत, 8 होतात. त्यामुळे आता मी तुम्हाला एक वाक्य विचारतो, तुम्ही काळ ओळखायचं आणि वाक्य सांगायचं, कुणी सांगा. सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जो अभ्यास करणार नाही तो छडा खाणार. तर एवढं पुढचं नको काय, आपण एवढं बोलू. सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. हा काळ कोणता सांगा. प्रेझेंट परफेक्ट. येस, व्हेरी गुड. इंग्लिश. पॅसिव्ह मध्ये करायचे. हा, हे पॅसेज आहे ना. सरांकडून हे स्पष्ट करण्यात, स्पष्ट करणे म्हणजे हे क्रियापद आहे. त्याला इंग्लिश मध्ये काय? एक्सप्लेन. स्पष्ट कर. क्लॅरिफिकेशन. मग क्लिअर म्हणा, स्पष्ट केलं. क्लिअर क्लिअर सोपं आहे. स्मशान शांतता. मला नाही कळत सर मराठीतलं वाक्य लवकर टेन्स मध्ये. ऐका, सरांकडून म्हणजे बाय सर हे शेवटी होणार है ना. मग आता सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे, म्हणजे हे जे आहे त्याला इंग्लिश मध्ये इट म्हणून आहे ना. मग इट नंतर हेल्पिंग काय आलं पाहिजे? हॅज बीन आहे ना. इट हॅज बीन क्लिअर्ड बाय सर. इट हॅज बीन क्लिअर्ड बाय सर. सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे का? क्लिअर बाय. इज इट नाही. प्रश्न आहे. सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नाही आहे का ह्याचं उत्तर हो की नाही म्हणजे नको. आपल्याला इंग्लिश मध्ये हो नाही विचार करतोय. सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे का? इज इट का? अगं इज इट का? हॅज इट कसं येईल मग? हॅज इट बीन? ओके. हॅज इट बीन क्लिअर्ड बाय सर? आणि सरांकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही का? काय असं वेळेसाठी वागतोय असं पुढं म्हणतो. नॉट इट बीन क्लिअर्ड. हॅजंट इट बीन हॅजंट इट बी क्लिअर्ड बाय सर? कळलं? असे काही मी तुम्हाला होमवर्कला पण पाठवणार आहे. अजिबात तुम्ही गुगल ट्रान्सलेट ऍप बघू नका, मनाने करा. कर वाढवण्यात आले
कर म्हणजे टॅक्स. वाढवणे याला काय म्हणायला, टॅक्सच्या बाबतीत वाढवणे म्हणजे इन्क्रीज होत आहे. हा चालेल. इन्क्रीज किंवा HIKE हाईक्ड, दोन्हीपैकी काही घ्या. हाईक्ड किंवा इन्क्रीज. पहिल्यांदा काळ ओळखा. सरांकडून सॉरी सरांकडून आकारण्यात आले. हा कर आकारण्यात आले ना. हा 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 कर आकारण्यात आले. इथे करता नाही बघा आता, रेट इज इन्क्रीज. बाय कोणच नाही आता इथे. म्हणजे अशी बरीच पॅसिव्ह वाली वाक्य असतात जिथे तुम्हाला करता दिसत नाही. एवढंच म्हणलंय, कर वाढवण्यात आले. रेट इज इन्क्रीज. तुम्हाला विचारते असं नाही ना, असं नाही. बघू ना बाकी त्यांची कर. Tax is टॅक्स इज इन्क्रीज. हे आधी काळ पाहिजे. काळ ओळखायचं का काय करायचंय सर? अगं पहिला काळ ओके. काय मराठी सांगू? कर वाढवण्यात आले. आले. आणि पहिला काळ ओळखीशिवाय वाक्य कसं येईल आपल्याला. पास्ट मधलं आहे का सिंपल पास्ट? ते ओळख बरं. हा ओळख ना. आहे का विचारते? असं जवळपास काहीतरी वाटते. वाटते सिंपल. कर वाढवण्यात आले. आले पास्ट परफेक्ट. नाही. पास्ट. कंटिन्युअस. नाही. पास्ट सिंपल पास्ट. सिम्पल पास. पास्ट. ह्याला म्हणतात मटका. नाही नाही सर नाही मी पहिले लय विचार simple करता पास्ट मी. म्हटले होते. नव्वे नव्वे. मी लय विचार करून सांगितलं. हा. तू म्हटली होती. हा. तू म्हटलं नाही, मग मी दुसरे अरे अच्छा, तुझ्यामुळे नाही. सिम्पल पास. अगदी बरोबर. आता बनवा पॅसिव्ह वाले वाक्य. कर वाढवण्यात आले. तू फार जवळ होतीस. हा Tax was increased. वलीच ना. हा. तेच तेवढं मोबाईल हळू. क्लास आल्यापासून क्लास काय राहत नाही सर. खुर्च्या आहे सर. थांब, कुठे काय स्क्रीन बिलला काय आलं बघ बरं. आणि शक्यतो आहे ना, मोबाईल तुम्ही आत ठेवता. पडले बिडले ना तर तेवढं कुठले का मोठा खर्च होतो. कारण हे दुःख मला माहिती आहे. मी झाडून काढत होतो आणि जे पडला ठप आवाज आला. म्हणलं गेला. बघतो स्क्रीन काय आपला अभ्यास द्यावा असतो. कर वाढवण्यात आले. द टॅक्सेस किंवा द टॅक्स. बरं टॅक्सेस असेल तर कर वाढवण्यात आले म्हणून म्हणजे अनेक वचन म्हणजे टॅक्सेस वेर इन्क्रीज. आलं लक्षात. कर वाढवण्यात आले नाही का. इंग्लिश काय वापर? वॉजन मग तेच तर मला पाहिजे तुमच्याकडून. ते वॉजन मला माहिती इंग्लिश होतं. हा बरोबर. वॉजन. वॉजन टॅक्स इन्क्रीज. हा आणि अनेक वचन असतं तर वेरंट टॅक्स इन्क्रीज. Taxes. इन्क्रीज. कळलं का कसं केलं ते. तेच वाक्य टॅक्सेस वेर इन्क्रीज हो काय. आणि मी म्हणतो की टॅक्सेस वाढवण्यात आले नाही का, म्हणजे नकारार्थी प्रश्न आहे. म्हणून वेअर नॉट पहिला आलं ना. वेरंट टॅक्सेस इन्क्रीज. आलं का. आणि एक क्वेश्चन असतं तर वॉजन टॅक्स इन्क्रीज. ओके. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. पहिल्यांदा काळ ओळखायचा आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. आता त्यातलं प्रेझेंट मधले सर हे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता यातले आपण मुद्दे. पर्यायी मार्ग म्हणजे काय. ऑप्शनल वे. ऑप्शनल सबवे. सबवे. सबवे म्हणा. ऑप्शन वे सबवे मिळालं. ट्रॅफिक वाहतुकीला काय होतं ट्रॅफिक. ट्रॅफिक. वळवण्यात आलेली आहे हे क्रियापद. वळवणे. टर्न हिथं ना ते टर्न म्हणजे असं वळवणे म्हणजे पर्याय मार्गाने वळवणे म्हणजे डायव्हर्टेड. डायव्हर्टेड. डायव्हर्टचा इडीला थर्ड फॉर्म लागतो ना पॅसिव्ह मध्ये. म्हणून डायव्हर्टेड. आता काळ कुठून निघाला हा. प्रेझेंट. प्रेझेंट परफेक्ट. आता पॅसिव्ह मध्ये करणार आपण त्याला. हे वाक्य पॅसिव्ह आलंच ना. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. कुणी वळवली इथं सांगितलं नाही म्हणजे करता उपस्थित नाहीये. बनवा. तुला चांगलं का कॅमेरा धरून बसायचं. आली का.
मॅडम झोपलेल्याच आहे. झोप त्याच्यानंतर रेकॉर्डिंग पाठव. आणि यात पण हे पण सांगू आपण की मयुरी म्हटली होती तर जाऊ द्या. पाठव म्हणली. ओके बनवा. श्रद्धाची काय सर काय सर बोलू मला सांगा काय वळवण्यात आलंय वळवण्यात आली. काय पण पर्याय. ट्रॅफिक ट्रॅफिक. द ट्रॅफिक has been diverted to subway. टू सबवे म्हणजे पर्याय बाय नाही कसं. बाय इथं नाही ना कोळी वाळून कुठे दिले. जर पोलिसांकडून असं असतं तर शेवटी बाय क्लिक आलं असतं. म्हणजे पॅसिव्ह मध्ये तुम्हाला बऱ्याचदा करता दिसत नाही हे एक उदाहरण आहे. ओके द ट्रॅफिक हॅज बीन डायव्हर्टेड टू सबवे. हे अशी वाक्य बोलता यायला पाहिजे म्हणून मी प्रॅक्टिस करतो. मग पर्याय मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे का असं कोणतरी विचारतंय. एवढं ट्रॅफिक जाम आहे तर मग पर्याय मार्गाने ट्रॅफिक वळवण्यात आली आहे का असं विचारलं. कसं Has been the traffic diverted by subway. प्रश्न आहे ना. हॅज बीन पहिलं तर नुसता हॅज ट्रॅफिक म्हणजे उदाहरण होतं हॅज द ट्रॅफिक बीन डायव्हर्टेड टू सबवे किंवा हॅज बीन द ट्रॅफिक डायव्हर्टेड टू सबवे. कळलं का प्रश्नाचे वाक्य आहे. ओके अधिकाऱ्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. Office. पहिल्यांदा काळ ओळखा. अधिकाऱ्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची सूचना देण्यात आलेल्या होत्या. पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट. गुड. याला म्हणतात लागोपाठ पटके बसणे. सर मी विचार करून सांगितलं. देण्यात आलेल्या होत्या. येस पास्ट परफेक्ट. मग एक सिद्ध झालं पॅसिव्ह मध्ये हॅड बीन येणार. पॅसिव्ह मध्ये काय होणार Had been. हे मिळालं. ओके आता शोध लावायचा. याच्यामध्ये क्रियापद काय. अधिकाऱ्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना नियंत्रण नाही आणण्याच्या सूचना. सूचना म्हणजे इन्स्ट्रक्ट. थर्ड फॉर्म इन्स्ट्रक्टेड है ना. म्हणजे आपला सिक्वेन्स काय पॅसिव्ह वाला पहिलं कर्म मग सहाय्यकारी क्रियापद मग क्रियापद तिसरं रूप बाकी पुढे बहुत विकास समजतात आहे. मग आता इथे कर्मातलं कोण येणार अधिकारी. त्यांना सूचना देणार ना. द ऑफिसर्स हॅड बीन इन्स्ट्रक्टेड आणि पुढे बसवा. मी आता तुम्हाला मराठी वाचून दाखवलं पुढे बसवा. अधिकाऱ्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. द ऑफिसर्स स्टार्टिंगला कसं काय आलं. कारण सूचना देणारा कोणतरी करता जो इथं नाही येते आणि सूचना देण्याचं काम कोणाला केलं गेलेलं आहे अधिकाऱ्यांवर. म्हणजे कर्म आहे अधिकारी म्हणून ते कर्म पहिले येतात. बरोबर. द ऑफिसर्स हॅड बीन इन्स्ट्रक्टेड टू कंट्रोल द कंडिशन. कंट्रोल द कंडिशन. बोलत टू कंट्रोल द कंडिशन का टू कंट्रोल द सिच्युएशन. माहिती होती ठीक काढू. सर्वांना पत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत का. प्रश्न Had been the आलेल्या आहेत का. तर हे ओळखायचंय ना. ओळखी क्वेश्चन मार्क आहे. हा प्रश्न आहे पण काळ कुठलाय. पास्ट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट. आता काळ बाईला ओळखता. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता बघा सर्वांना पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत का. have been the invitation cards sent to to everybody. everybody. Why ini काय म्हणते have been होणार ना. हा. तर इन्व्हिटेशन कार्ड्स अनेक वर्षाने मग हॅज बीन नाही होणार.
मग हॅव बीन घ्या पहिला किंवा हॅव पहिला, इन्व्हिटेशन कार्ड नंतर बीन पण घ्या. सांगतो कसं. हॅव द इन्व्हिटेशन कार्ड बीन सेंट टू एव्हरीवन. सेंट SENT वाला थर्ड फॉर्म. किंवा हॅव बीन द इन्व्हिटेशन कार्ड सेंट टू एव्हरीवन. कळतंय? म्हणजे प्रश्न म्हणून. आणि तो म्हटला की सर्वांना पत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत. मग कसं होईल? सुरुवात. द इन्व्हिटेशन कार्ड have have been been sent to everyone. everyone. Got it? मजा येते? जर इन्व्हॉल्व झालं तर खरं मजा येईल. नवीन शिकायला मिळते ना आपल्याला. अशा प्रकारचे वाक्य एक दिवस बोलणार आहे ना आपण, का नाही बोलणार आहे? घरी बोलताना पण इंग्लिश बोलायचं आणि मराठी बोलायचं. आता समजा हिच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या आज नाही ग, काही वर्षाची, आणि हिला विचारायचंय चष्मा पडला, चष्मा. सरांना पत्रिका पाठवण्यात आली आहे का? मनात आलं नाही म्हणत नाही. तर तो वडिलांना विचारते, आता ते होईल. सरांना पत्रिका पाठवली आहे का? Has Yes. has been the invitation card sent to sir. कळलं का? असं म्हणणार ती पण बाबांना, आहे ना ग? का नाही पाठवायची? अगं काय असते? हो पण म्हणलं. समजून घ्या. आताच कुछ भी sir. शेवटच्या पानावर सूचना देण्यात येतात. The last last page page. instructions. काल Very good. सिंपल प्रेझेंट. आयुष्यात एकदा उत्तर सिंपल प्रेझेंट. हा माटका फोन बरोबर. नाही. मग सूचना शेवटच्या पानावर देण्यात येतात. The last द page. लास्ट. कर ट्राय कर. On the last page, the instructions are given. चालतंय. ऑन द लास्ट पेज शेवटी पण घेऊ शकतो आपण. इन्स्ट्रक्शन्स आर गिवन ऑन द लास्ट पेज. काय म्हटलं मी? आर का घेतला? कारण इन्स्ट्रक्शन्स आणि क्वेश्चन आहे. एव्हीज आर म्हणला आर आहे ना. इन्स्ट्रक्शन्स आर देणे म्हणजे गिव्हचा थर्ड फॉर्म गिवन, आणि शेवटच्या आपण म्हणून ऑन द लास्ट पेज. कोणी दिल्या तिथं नाहीये बघा. मी बऱ्याच वाक्यात करता घेत नाहीये, है ना? Present continuous होतं का? Sir, नाही, present simple. पाठवून आम्ही करतो. Best wise मध्ये करतो. मग तुम्हाला ऍक्टिव्ह पाठवू? मग मी तुम्हाला ऍक्टिव्ह पाठवतो, तुम्ही पॅसिव्ह मध्ये करा. मराठी आणि इंग्लिश मध्ये. मग हे आता थांबू का मी? नको मग घेऊ ना. मग ही मध्ये तुम्ही पाठवा. मला वाटतं हिला वाटतं की बस. नाही sir, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे जे हुशार मुलं असतात ना, ते असे सूचना देतात इनडायरेक्ट. आता बघ, आता समजा मी एखाद्याकडे समजा 365 रुपये घेतले रिचार्ज. आले तो माझ्याकडे का मागू शकत म्हणून तो मला आणणार संध्याकाळी फोन करून, सर किती पाठवले सोळा मी. म्हणजे सर लक्षात दे ना. Sir, चालेल direct. हे तू वेगळं. कार दुरुस्त केली जात आहे. Car Past perfect. आपलं present perfect. जात आहे sir. continuous. Oh. Present तेच म्हणायचं मला. Present continuous. कंटिन्युअस. कळलं ना? जात आहे. कंटिन्युअस आहे. चुकीचं पण किती जोरात सांगणार, सर जात आहे. कंटिन्युअस आहे. इंग्लिश सांगा जरा. Car is हा? been. काय म्हणतो बघ नाही सर? थांबा, काय होतं? अगं बरोबर होतीस तू. वाक्य काय होतं? वाक्य विसरले. कार दुरुस्त केली जात आहे. A car is been repaired. बघ संपलं. आणि तू बीन म्हणली का बिंग म्हणली? बिंग. Been म्हटले. बीन म्हणले. Being हा. असायला हवं. नाही, BEING पाहिजे है ना. बिंग कारण चालू काय ना. कार वॉज द कार इज बिंग रिपेअर्ड. Sir, was येणार ना? मग कसं काय?
चालू वर्तमान काळ येतो. इज चालू वर्तमान Continuous tense आहे का? हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे जात आहे ना, चालती हा. सगळी क्रिया. Past continuous तर was where. वॉज वेअर. हे बघ, हे असं वाक्य असतं ना की कार दुरुस्त केली जात होती, तर तो चालू भूतकाळ होता. द कार वॉज बिईंग रिपेअर्ड. इथे कार इज बिईंग रिपेअर्ड. कळलं? श्रीहरी सगळं सगळं माझी व्हायला जाते. आहे ना, जास्त म्हणजे नाही का, सकाळ सकाळी फुल फॉर्म मध्ये असते ना, फ्लो मध्ये जाते. पाणी नळावर धवधवायचं, जायच्या वेळेला बारीक होतं ना, तर संध्याकाळच्या बॅचला असं खरंच का? नाही शिकत नाही. तो येऊन बघायला होतं का संध्याकाळी खरंच का म्हणते. कोणत्या येतो संध्याकाळच्या बॅचला मी पण बघायला. try करते. काय बघायला? बघायला. चांगलं शिकवते का देवाला संध्याकाळी यावं लागेल म्हणजे सर, maths. चांगलं शिकवताय का I बघायला? have to permission. You have to be permitted. Yes. Okay. But there is no vacancy now. But All I chairs are can. full. I can. I can sit anywhere. I can sit upstairs and just listen what is going on. Yes. सर इथून बघा. अशी म्हणते का? अशी जोगून अशी. Sir. I can't imagine ना असं बोलते. हे मला पुढे जाऊ द्या. ऐका, त्याला न्याय दिला गेला पाहिजे. आता मी 12 काळांच्या बाहेर गेलो. त्याला न्याय दिला गेला पाहिजे. हे 12 काळात नाही आता. पाहिजे म्हणून काहीतरी शुल्ड नाही, शुल्ड वेल्ड नाही, शुड बाय केला. न्याय. त्याला न्याय दिला. न्यायला काय म्हणतात इंग्लिश? काय म्हणतात इंग्लिश मध्ये? नाही माहिती. आठवा. Justice. Justice should be given to him. व्हेरी गुड. जस्टिस शुड Should बी be. गिवन. आता बघा, शुड बी नंतर गिवन थर्ड फॉर्म आला. आपण बोर्डावरती शुड बी पहिले त्याचा फोर्थ फॉर्म होता ऍक्टिव्ह आला. ती क्लासला येत असली पाहिजे. शी शुड बी कमिंग टू द क्लास असं वाक्य होतं. पण या ठिकाणी पॅसिव्ह मध्ये शुड बी नंतर थर्ड फॉर्म आला आणि वाक्य होतं त्याला न्याय दिला गेला पाहिजे. शुड बी नंतर थर्ड फॉर्म गिवन. जस्टिस शुड बी गिवन टू हिम. सर, मी एवढं शिकते इथे, बट ते अप्लाय नाही होत. मला जे आधीचं नॉलेज त्याच्यावरतीच मी बडबड करून देते डायरेक्ट. तर मला असं डोक्यात नाही जात ते, म्हणजे असं विचार करून नाही बोलता येते. बरं, मग आता काय करायचं माहिती का, तो विषय असा डोक्यातून काढून टाकायचा की मला काय येत नाही, तू फक्त हातोडा मारायचं काम कर. आता मी जे देईन ना डायरेक्ट तुला देऊन जातं ते. ये बघ, आता बघ तू जे मागे शिकलीस ना, जे काय मागे तुझ्याकडे नॉलेज होतं ते तू वापरतेस ना, तर हा नॉलेज मध्ये भर पडतो हे नक्की तुला येतं. भर नाही, मी त्याच्यामध्ये कन्फ्युज आहे ना, इकडचं तिकडे भरतो. हा, तर मग विचार करून नाही बोलता येत. मग आता एक काम करू आपण, जसं कॉन्व्हर्सेशन सुरू केलं कॉन्व्हर्सेशन, त्याच्यात आहे ऍक्टिव्ह संपलं की WH साईडला घेऊ आपण थोडा वेळ आणि थोडा तुमचा कॉन्व्हर्सेशन घेऊ. कॉन्व्हर्सेशन मग ते तुला कळेल कसं वापरायचं. ओके, जाऊ पुढे. त्याला खूप वाईट पद्धतीने मारलं गेलं होतं. Past perfect. He had been beaten very bad. बॅडली. येस. आता कुणी मारलं हे तर नाही बघा, उपस्थित नाही करता. बीट, बीटचा थर्ड फॉर्म बीटन. He had been beaten badly. had been आला का चालू पूर्ण भूतकाळ होता. ओके, तू कॉन्व्हर्सेशन मध्ये कुठली कुठली तयारी केलीस? म्हणजे सॉरी, काय म्हणत कॉन्व्हर्सेशन मध्ये कुठली तयार केली म्हणजे? म्हणजे आपण 2-3 घेतले होते ना ती असताना, त्याच्यात असताना एक वेंडरचं घेतलं होतं,
एक ट्युशन क्लास घेतलं होतं, आठवतंय का तुला थोडंफार? येस येस. हा, त्यातलं तू ट्युशन क्लास बोलू शकतेस, वेंडर बोलू शकतेस, भाजीवाला. येस बट फक्त एकदा मला थोडीशी. नाही, मी मराठीत मदत करेन ना, ओके. है ना. मग आता काय करतो, हे संपवतो, वेळ आहे ते घेतो, तर उद्या पहिली सुरुवात कॉन्व्हर्सेशन. तुम्हाला जे पाठवते तयारी करून या, पहिले 3 आणि तू म्हणजे ना वेंडर त्यातलं एकच केलं होतं. आता 3 करून ये. तिने केलं मी. हो. आणि ते दुसरं तुम्ही आधी दिलं ते पाटील. हा हा, ते पण करून यायचं, करून यायचं. मी मराठीत मदत करते, इंग्लिश मध्ये बोलायचं. त्याच्याकडून खोटं बोललं गेलं. त्याच्याकडून खोटं बोललं गेलं. किती वेळ झाला? फॉल्स सेंटेन्स. लाय. त्याच्याकडून खोटं बोललं गेलं. He was lied. तो खोटं बोलला आहे ना हा, खोटं बोललं. त्याच्याकडून. त्याच्याकडून. The lie. Yes. The lie. The lie was spoken by. राहू द्या. She is not there. Stand. ते आधीच नाही अजून. Bottle हे कुणाकडून तरी हा, बघ इतक्या वेळाने लग्न झालं मग मंडळ आणल्यावर तिने तिला सुचलं, मला नाही, मला सुचलं नाही. लय भारी शरद असेल, जाऊ द्या. त्यांना म्हणून बोलीच काय करते. बर, हे कुणाकडून तरी केलं गेलं आहे. भिंतीचे पडले निघाले ना, पोपटे काय निघालेच ना, भिंतीच्या नाही काय निघाले घासून घासून. ते कुणाकडून तरी केलं गेलं आहे. वाक्य हे कोणाकडून तरी केलं गेले का इंग्लिश तरी केलं गेलेलं आहे. तुझ्यामुळे काय माहितीये का, मी असं एक्सप्रेशन द्यायला लागलो ना तर खाली जाऊन पोरं चर्चा करणार, प्रॉब्लेम दिसतंय बरं का. असे मानणार गेलेलं आहे. आणि तुला मी कॉपी करत असतो सारखं असं. हो तो एवढी पण मान नाही करत. तुम्ही सांगा नाही पडतो तो करायचं सांगा. नाही होत ते रागाने सांग, पडल हसू नको. हे कोणाकडून तरी पास्ट मधलं आहे, पण कोणते तरी कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट. ओके सर, नाही कळत मराठी. परफेक्ट सांगणार होते मी. ते रोज नाही ऐकू, तू म्हटली पण होती. तसं काय करत नाही. जाता थोडा दुपारचं जा. काय लागलं. हे कोणाकडून तरी केलं गेलं. प्रेझेंट परफेक्ट ना. कुणाकडून, एक व्यक्ती काय नाही, कोणाकडून तरी केलं गेलं आहे. एक पण हे म्हणून काय केलं. दिस हा चालते. This has been done by someone. शाबाश. दिस किंवा इट घेतला तरी चालला असता. इट हॅज बीन डन बाय समवन. दिस हॅज बीन डन बाय समवन. गॉट इट. आता काय करायचं माहितीये का, एक एक राहिलेला पोर्शन थोडा वेळ आणि रोज कॉन्व्हर्सेशन, कारण आपल्याला इंटरव्ह्यू स्किलवर लवकर यायचं. इंटरव्ह्यू त्याची तयारी करायची आपल्याला. उद्या शुक्रवार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा इंटरव्ह्यू स्किल परत पक्क करून टाकायचं. हा, आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मग सांगितलं काय करायचं. निधी गोळा करण्यात आला आहे. पेन्शन निधी, निदान नाही.
निधी म्हणजे काय? निधी म्हणजे फंड 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 म्हणजे काय? खंड नाही खंड म्हणजे काय? अरे ते जमा करतात ना. इंग्लिश मध्ये सांगा. फंड सांगितलं फंड ना. सांगितलं की फंड इंग्लिश येतो ते तो favorite word आहे का? फंड पण फंड हा इंग्लिश आहे. फंड जमा करतात गावामध्ये आज काय जाऊन केलं मग? गावातली लोक इंग्लिश वापरतात जवळ लोकांनी इंग्लिश नाही तेच ना, आपण तो फंड वापरतो. मला वाटलं हा मराठी word आहे फंड. हा इंग्लिश आहे मराठी आहे निधी तोही माहिती आहे तुम्हाला नाही माहिती. निधी गोळा करणं म्हणजे एका संस्थेसाठी पण गोळा करतात ना हा. त्याला निधी म्हणतात. येस तर निधी गोळा करण्यात आलेला आहे तो आलेला आहे. Present perfect. प्रेझेंट परफेक्ट टेन्स Fund has been raised. हा हा चालतंय रेज किंवा कलेक्टेड Collected. उभारण्यात आला असेल तर रेज म्हणलो असतो आपण है ना गोळा करण्यात आला गोळा करणं म्हणजे कलेक्ट Collect. आणि कलेक्टचं थर्ड फॉर्म कलेक्टेड द फंड हॅज बीन कलेक्टेड ओके Has been का? BEN हा, been. आता मी तुम्हाला ऍक्टिव्ह वाक्य पाठवणार आहे तुम्ही त्याला पॅसिव्ह मध्ये करायचं आहे ऍक्टिव्हचं इंग्लिश पण करायचं आहे आणि पॅसिव्ह इंग्लिश मराठी करायचं आहे मी फक्त एक मराठी ऍक्टिव्ह वाला पाठवेल कॉट एकच पाठवा सगळे ऍक्टिव्हचे पाठवले म्हणजे तेव्हा एकच ऍक्टिव्ह पाठवणार एक ऍक्टिव्हचं वाक्य पाठवणार त्याचं इंग्लिश बनवायचं आणि पॅसिव्ह मध्ये इंग्लिश मराठी बनवायचं असं एका वाक्याचं अशी 10 ते 15 वाक्य पाठवतो तिला समाजाकडून मदत केली जात आहे ती जात आहे प्रेझेंट परफेक्ट मध्ये. She has थांब been थांब काळ Present continuous. continuous. केली जात. कळलं का? जात आहे प्रेझेंट कंटिन्युअस तू याच काळाला ही प्रतिक्रिया सर हा प्रेझेंट परफेक्ट She is being हात बांधून ठेवले पाहिजे. helped by बाय द Community. सोसायटी society. कम्युनिटी पहिला हात फिरला मग आठवला सोसायटी तर शी इज बिंग बरं असं म्हणजे हो. शी इज बिंग हेल्प हेल्पला एडी लागला थर्ड फॉर्म बाय सोसायटी म्हणा किंवा बाय कम्युनिटी म्हणा व्हेरी गुड लोकसभेमध्ये हे विधायक पारित केले जाईल पारित म्हणजे पास बघा पासचा मराठी शब्द लक्षात ठेवा कुणी विचार आपल्याला पासचा मराठी शब्द माहित नाहीये माहितीये का त्याला पारित म्हणतात मी या वर्षी पारित झाले लोकसभा म्हणजे असेंब्ली असेंब्ली हॉल ते ह्याचे आहे ना फ्युचर. हा हे फ्युचरचं वाक्य यस लोकसभेमध्ये विधायक म्हणजे बिल BILL बिल बिल. बिल म्हणजे नुसतं ते काय दुकानवाला देतो तसलं बिल नसतं विधायकाला पण बिल म्हणतात विधायक म्हणजे एखादी सूचना असते ती सूचना लोकसभेमध्ये पास केली जाते त्याला बिल म्हणतात पूर्ण वाक्य काय आहे सर? लोकसभेमध्ये विधायक पारित केले जाईल केली जाईल. पारित म्हणजे पास केली जाईल. केले जाईल सिंपल फ्युचर टेन्स. या द बिल will be passed in assembly. व्हेरी गुड बस विल बी का घेतला फ्युचर टेन्स वाला है ना पण हर्षल चक्कर यायची बोला सर बोला काय अरे यांनी वेळ वाढवलाय का रे हे 40 मिनिटाचं असतं 50 मिनिटं होत आली जाऊ दे या ठिकाणी ती म्हणत हा भाग नवीन घेतात सर काहीतरी सर फक्त ऍक्टिंग रेकॉर्ड होते का? सगळे रेकॉर्ड सगळं होतंय स्टील येस स्टील सर इथं विल हॅव आहे ना. नाही पूर्ण भविष्यकाळ असतं विल हॅव बीन आला असतं आता थांबा मी तुला ते वाक्य त्या काळात म्हणून दाखवतो हेच वाक्य पहिलं आहे का लोकसभेमध्ये विधायक पारित केले जाईल हा सिंपल फ्युचर टेन्स द बिल
विल बी पास्ड इन असेंब्ली इन द असेंब्ली. हे झालं सिम्पल फ्युचर. फ्युचर परफेक्ट मध्ये वाक्य झालं लोकसभेत हे विधेयक पारित केले गेले असेल. केले गेले असेल वाक्य झालं द बिल विल हॅव बीन पास्ड इन द असेंब्ली. म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि साधा भविष्यकाळातला मी डिफरन्स सांगितला. साध्यामध्ये विल बी आणि पूर्णमध्ये विल हॅव बीन. आणि केले गेले असेल असा हा पूर्ण भविष्यकाळ आहे आणि केले जाईल हा साधा भविष्यकाळ आहे. आणि लक्षात हत्ती भरगाव रेल्वे खाली चिरडला गेला. थोडस वाईट वाटतंय ते पण काय वाक्य आहे ते. हिचं डोकं तर रेल्वेकडे आलं कशाला सिम्पल पास्ट. अगं तो क्रॉस करत असत. हिचं डोकं तो रेल्वेत आलाच वाक्य राहिलो माझं. सिम्पल पास्ट आहे का सर? हा सिम्पल पण द एलिफंट वॉज. क्रॅश्ड. सर नाही म्हणते वाक्य. जाऊ दे. असं म्हणून गुंगी रेल्वे खाली शिरली. गुंगी चालेल का? कोण होतो? कुणीही रेल्वे खाली चिरडलं गेलं नाही. आता हे तरी चालेल का? कुणीही रेल्वे खाली चिरडलं गेलं नाही. सगळे सेफ आहेत. आता हे का नो वन वॉज क्रस्ट. वॉजंट. वॉजंट क्रस्ट ट्रेन. अंडर बाय ट्रेन चालतंय. त्याला संरक्षण दिलं गेलं असेल. त्याला असेल. कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस. सर होणारच नाही. पॅसिव्ह मध्ये माहिती आहे मध्ये का? सांगितलं मी. काय म्हणतात सर? त्याला संरक्षण दिलं गेलं असेल. फ्युचर ऍक्शन मध्ये सगळी वाक्य ऍक्शन मध्ये असतात कारण क्रियापद आहेत. मग सर पॅसिव्ह मध्ये कसं होईल ही मग मी पॅसिव्ह मध्ये सांगितले तुला. ऍक्टिव्ह बोलायचं का? तुम्ही ऍक्टिव्ह सांगताय पॅसिव्ह मध्ये करायचं ना. पास्ट पॅसिव्ह इंग्लिश. अगं पॅसिव्ह इंग्लिश मध्ये करायचंय मी मराठीत सांगतोय. पास्ट झाला ब्लॅक आउट. मग हे चाललंय की मग तेच सांगते मी. अगं हा पूर्ण भविष्य काळ आहे. पूर्ण भविष्य काळ. परफेक्ट फ्युचर. श्रद्धा बनवू द्या. काय करावं. बाकी काय होतं सर? त्याला संरक्षण दिलं घेतलं असेल. गेलं जाईल होईल ना हे. ही विल. गेलं जाईल साधा भविष्य काळ. दिलं गेलं असेल म्हणजे पूर्ण भविष्य काळ. विल हॅव बीन मला He will have been protected. चालतंय. गिव्हन प्रोटेक्शन प्रोटेक्टेड. Okay. The protection will have been given to him. तरी पण चालतंय. प्रोटेक्शन विल हॅव बीन गिव्हन टू हिम हा झाला पूर्ण भविष्य काळ. आता साधा भविष्य काळ करू आपण. थांबा. हे पॅसिव्ह मध्ये वाक्य येणार ते मी केले. हा मग आता बाबा साहेब पॅसिव्ह मध्येच करतोय. मग ते सांगते सर तुम्ही ऍक्शन मध्ये सांगताय आम्ही पॅसिव्ह मध्ये करतो. चला घरी. मला प्रश्न चला घरी. ते डोकं दुखायला लागला. अगं मी पॅसिव्ह मध्ये मराठी सांगतोय आणि तुम्ही पॅसिव्ह मध्ये इंग्लिश करताय. तेच सांगते की सर तेच चाललंय ना घ्या. तरी मी एवढे हातवारे करून सांगतोय. पण ठेवायचं ही सगळी वाक्य आहेत ना नाही ते कळलंय मला passive मध्ये आहेत. सर. बरं तुम्ही आता शेवटचं वाक्य सांगितलं ना ते पॅसिव्ह मध्ये मराठीत. पण सांगू हा. त्याला संरक्षण दिलं गेलं असेल. तुला ऍक्टिव्ह अपेक्षित आहे का? हे वाक्य ऍक्टिव्ह मध्ये करू का? मग आता या ठिकाणी करता उपस्थित नाहीये म्हणजे हे वाक्य ऍक्टिव्ह मध्ये घेऊ तेव्हा आपल्या करता उपस्थित वर्चुअल करावा लागतो कारण ऍक्टिव्ह वाक्य करत्याशिवाय होऊच शकत नाही. वाक्य सुरू करता लागतो ना. मग असं म्हणू पोलिसांकडून त्याला संरक्षण दिलं गेलं असेल. हे झालं ऍक्टिव्ह आलं. सॉरी पोलिसांनी त्याला संरक्षण दिलं असेल हे पॅसिव्ह ऍक्टिव्ह झालं. मग द पोलीस विल हॅव गिव्हन हिम प्रोटेक्शन हे ऍक्टिव्ह मराठी इंग्लिश.
आणि पॅसिव्ह मध्ये आता होईल पोलिसांकडून त्याला संरक्षण दिलं गेलं असेल. द प्रोटेक्शन विल हॅव बीन गिव्हन टू हिम बाय पोलीस. कर्मावर भर. कर्मावर भर आहे. हा पण आता आहे का मी घरी जे होमवर्क पाठवणार ना नीट आहे का आता मी ऍक्टिव्ह वाला वाक्य पाठवले. कुठलं ऍक्टिव्ह वाला वाक्य. तर त्या ऍक्टिव्ह वाल्या वाक्याला तुम्ही इंग्लिश मध्ये करणार आहात. म्हणजे तुमच्याकडे कुठे आलं तर ऍक्टिव्ह म्हणलं इंग्लिश आणि मराठी आलं आणि त्या मराठी वाक्याला बघून पॅसिव्ह मध्ये मराठी करायचंय आणि त्या मराठीला इंग्लिश करायचं. मग तुम्हाला 3 वाक्य बनवायची. मी फक्त एकच देणार 4 मार्क. म्हणजे ऍक्टिव्हचं इंग्लिश मध्ये पण करायचं आणि पॅसिव्हचं दोन्ही. कुठलं पाठवणार मी होमवर्कला Acting. ऍक्टिव्ह. कुठल्या भाषेतलं पाठवणार मराठी. मग तुम्ही काय करायचं इंग्लिश करायचं आणि पॅसिव्ह मध्ये मराठी इंग्लिश करायचं. मग असं तोंड काय केलं होतं न कळलं आणि कळलं होतं सर. बरंच का सरांना द्यायचं ठरवलं का तू खरं सांगा. मी चेष्टा सर करत कोणत्याही वाक्याला पाठवणार नाही तुम्ही कोणत्याही गोष्ट. हा 12 पैकी शुडबीट नाही पाठवत पूर्ण गडबड होईल. 12 काळांपैकी पाठव. कळतंय तुला. आता क्लास संपला की घरी जायचं. गरीब जाते. तुला कळलं का काय काय तुम्ही होमवर्क देणार आहे तो करायचा आहे आणि नंतर नाही तर कोणाला तरी सांगितलं की जायचंय. सर हॅज गॉन समवेअर नाही का तसं तिला सांगितलं. तुझ्या सगळ्या ऍक्शन आमच्या लक्षात आहे. त्याच्यामुळे तू असं समजू नका आम्ही तुला विसरलो. सी यू. आता हे रेकॉर्डिंग बघ. ठेवू का सर ती ऐक नाही. म्हणजे अगदी नंतर बघितलं थँक्यू. कशामुळे बटर दिला होता. तो वॉटर नाही ठेवत कधी कोणाशी. बोलाव सर बोला. श्रद्धा ऐक. राग मानू नको वाईट वाटून घेऊ नको मला सवय चेष्टा करण्याची. येस सर. बरं मग डिक्टल सांग. हा सर हा सर. नाही सर मी नाही करणार. आणि तू पण आणि बरं का ग तू पण तुझी पण मी खूप चेष्टा करत असतो तर मला माफ सर करता. आज अचानक असं का. काय होतं म्हणजे कधी कधी माणसानं ओर होतं ते त्याला कळत नाही. पण सर ट्युशन मध्ये इतकं चालतं होतं. पण आपला आधी माफी मागितली बरी नंतर मोकळं झाला आपण. सर नो कॉन्व्हर्सेशन. आता उद्या हे डॉक्टरांनी घेतलं होय ते आता आले तर ना हे आता आले ना ते डॉक्टर आहेत तर त्यांना शिकवलं असतं. नाही सिंहगड रोडला ते आता इथं मागच्या क्लिनिक मध्ये आले. त्यांना शिकवतो डॉक्टर. मग काय मी पण मग आता पुढच्या वर्षी इंजिनियर तू असं म्हणतो का इंजिनियर शिकवतो. हा नॉर्मली डॉक्टरने येतं असं तुला म्हणायचं. म्हणजे प्रेशर असेल कदाचित. नाही नाही त्याचं क्लिनिक आहे ना तू गेली ना तर बोलायला वेळ नसतो इतके जुने आहेत ते. आय थिंक मग PhD वगैरे काय आयसी